वार असेल? 21 जूनला संडे, रविवार. आपण पाहू शकता 21 जूनला काय आहे. मित्रांनो, जेमतेम 8वी पर्यंत शिक्षण घेतलेला बाळू, पण कॅलेंडरचं गणित मात्र अफाट. कोणतंही वर्ष सांगा, कोणतीही तारीख सांगा, क्षणाचाही विलंब न करता तो त्या तारखेचा वार अगदी अचूक सांगतो. एवढंच नाही तर वार सांगितल्यावर त्यावरून तारीख देखील क्षणार्धात अचूकपणे सांगतो. शालेय शिक्षण मर्यादित असलं तरी ज्ञानाच्या सीमा नसतात. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचा बाळू. अशी विलक्षण प्रतिभा आणि अफाट स्मरणशक्ती लाभलेला बाळू आज आमच्या पंचक्रोशीत कॅलेंडरमॅन म्हणून सुप्रसिद्ध आहे. गणिती आकडे अगदी क्षणार्धात अगदी तो सहजपणे आणि सोप्या पद्धतीनं करतो. शिक्षणाच्या पलीकडे ही ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची किती अद्भुत रूपं असू शकतात हे बाळूची कला पाहिल्यावर आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. मित्रांनो, आपण पाहू शकता माझ्यासोबत हा बाळासाहेब माझा बालमित्र आहे. आम्ही दोघंही एकाच वर्गात होतो, इयत्ता 4थीच्या वर्गात. बरोबर बाळू? तळेरानला आम्ही एकाच शाळेत होतो आणि बाळासाहेब आलेला आहे. खरं म्हणजे काही व्यक्तींकडे, काही माणसांकडे अशी प्रतिभा असते की त्या प्रतिभेला म्हणजे तिला तोडच नसते. खरं म्हणजे हा जो या व्यक्तीच्या दिसण्यावर जाऊ नका किंवा त्याच्या असण्यावर जाऊ नका, या व्यक्तीला जी काही प्रतिभा आहे ती खरंच प्रतिभा दखल घेण्याजोगी आहे. आपण आता त्याची झलक पाहणारच आहोत की कॅलेंडर मधला कोणताही प्रश्न त्याला द्या, कोणत्याही महिन्याची तारीख सांगा, वार सांगा, वारावरनं तारीख सांगणार, तारखेवरनं वार सांगणार. अशा प्रकारची प्रतिभा हा जो काही बाळासाहेब आहे बाळासाहेबाला लाभलेली आहे. खरं म्हणजे आम्ही दोघं वर्गमित्र आहोत, एकाच वर्गात होतो, एकाच बॅचचे आहोत. स्कॉलरशिपला आम्ही 5वीच्या 4थीची त्यावेळेस स्कॉलरशिप असायची तळेरानमध्ये आम्ही शिकलेलो आहोत. तर या बाळासाहेबाची आज आपण खास झलक पाहणार आहोत. नेमकं बाळासाहेब, तुम्हाला हे जे कॅलेंडरचं तुम्ही जे येतंय हे कसं काय, नेमकं काय? ते ऑटोमॅटिक दाखवते. ऑटोमॅटिक, म्हणजे काही असं त्याचं हे नाही, काही नाही. तुमचं शिक्षण किती झालं? 8वी पर्यंत शिक्षण केलं. बाळासाहेब आहे ते 8वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि 8वी पर्यंतचं शिक्षण घेऊन जी काही कॅलेंडरची प्रतिभा आहे या कॅलेंडरच्या प्रतिभेवर खरंच त्यांचा खूप पगडा आहे. आजोबा, हा याला तुम्ही लहानपणापासून ओळखता का नाही? मग काय म्हणाल याच्याविषयी? हे जे गणिताचं ज्ञान आहे त्याला, ते कसं काय त्याचं सांगा तुम्ही? त्याची त्याला काय ती बुद्ध्या दिली असेल देवाला, ती काय आपल्याला माहित नाही समोर, पण त्याची बुद्ध्या त्याला दिली ती देवानी. आणि तो आपला शाळा शिकला, पण मग हे असं तर आपला हे करू लागला. म्हणजे तुम्ही कॅलेंडरचे प्रश्न जर आपण त्याचे घेतले तर कोणताही प्रश्न ते अगदी 1 क्षणात सोडवत होतो. 2 म्हणजे कम्प्युटरला एवढा वेळ लागेल त्याच्यापेक्षा कमी याच्यात तो प्रश्न सोडवतो. म्हणजे ती एक प्रतिभा त्याला लाभलेली. तर आज आपण या बाळासाहेबांबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि जे काही कॅलेंडरच्या प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बाळासाहेब, एप्रिल महिना 2026 14 तारखेला कोणता वार असेल? 14 तारखेला 14 आंबेडकर जयंती, मंगळवार. त्या बात आपण पाहू शकता मित्रांनो, 14 तारीख आंबेडकर जयंती, वार आहे मंगळवार. अगदी छान बाळासाहेब, फार भारीच. तर मला सांगा, पहा बरं का, आता या आमच्या बाळासाहेबांची प्रतिभा पहा, तुम्ही पाहू शकता. बाळासाहेब, जून महिना आहे, जून महिन्याच्या गुरुवारी कोणत्या तारखा असतील? जून महिन्याच्या गुरुवारी आपण पाहू शकतो. जून महिन्याच्या गुरुवारी 4, 11, 18, 25. क्या बात. अरे बापरे, आपण पाहू शकताय जून महिन्याच्या गुरुवारी अगदी सगळ्या तारखा सांगितल्या. 4 तारीख सांगितली, 11 तारीख सांगितली, 18 तारीख सांगितली, 25 तारीख सांगितली. सगळ्या तारखा अगदी बाळासाहेबांना पाहते. बाळासाहेब, कसं काय शिकले तुम्ही? नाही हो, या अभ्यास नाही, आपोआप. हो, म्हणजे कुठलं टेक्निकल आहे त्याचं? टेक्निकल काहीच नाही. मी काय तंत्रज्ञान आहे काही? काहीच नाही. तारखेवरनं वार, वारावरनं तारीख, दोन्ही. आता वार विचारू का मग? पहा बरं का, ऑगस्ट महिन्याच्या 23 तारखेला कोणता वार असेल? ऑगस्ट महिन्याच्या 23 तारखेला कोणता वार असेल? संडे, रविवार. क्या बात. पाहू शकता आपण, संडे, रविवार, लाल 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 सगळा. खूपच छान. बरं, मग मला सांगा, बघा जरा,
बाळासाहेब, डिसेंबर महिन्यामध्ये 17 तारखेला कोणता वार असेल? डिसेंबर महिन्यामध्ये 17 तारखेला कोणता वार असेल? गुरुवार. पाहू शकता आपण, हा आहे गुरुवार. 17 तारीख आहे. 17 तारखेला डिसेंबरला आहे गुरुवार. अशा पद्धतीने हा जो काही बाळासाहेब आहे, बाळासाहेब कोकाटे, अतिशय चांगली प्रतिभा त्यांना लाभलेली आहे की ज्या प्रतिभेच्या जोरावर कॅलेंडर मधला कोणताही प्रश्न द्या, पुढचा द्या, मागचा द्या, या वर्षाचा द्या, 5 वर्षाचा द्या, 2 वर्षाचा द्या, अगदी सहज आणि अगदी तात्काळ काही क्षणाचा विलंब न लावता हा जो काही बाळासाहेब आहे, हा हे जे काही कॅलेंडरवरचे प्रश्न आहेत हे प्रश्न अगदी सहज सोड. बाळासाहेब, तुम्ही किती शिकले? 8वी पासून पुढे शिक्षण सोडलं नाही? शिकलं पुढे नाही. 8वी पर्यंत शिकलेला बाळासाहेब कॅलेंडरचा कोणताही प्रश्न द्या, अगदी सहज आहे. मित्रांनो, हे कॅलेंडर आहे, तुमच्या समोर आहे. या कॅलेंडरवरचे काही प्रश्न आपण विचारणार आहोत आणि त्याची उत्तरं बाळासाहेब अचूक देतात की नाही ते सुद्धा आपण प्रत्यक्षपणे लाईव्ह पाहणार आहोत. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एडिटिंग वगैरे नसणार आहे. बाळासाहेब, जानेवारी 2026, किती? जानेवारी 2026, 30 तारखेला कोणता वार असेल? 30 तारखेला फ्रायडे, बरोबर आहे का? पारे 30 तारीख शुक्रवार. अगदी बरोबर, अगदी करेक्ट आणि उत्तर दिलेलं आहे. दिसते 30 तारखेला शुक्रवार, अगदी परफेक्ट दिसते. आपण पाहू शकता या कॅलेंडरमध्ये अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे बाळासाहेबांनी. बाळासाहेब, मला सांगा, मार्च महिन्यामध्ये बुधवारी कोणत्या कोणत्या तारखा येतील? मार्च महिन्यामध्ये बुधवारी कोणत्या कोणत्या तारखा येतील? 4, हा 11, हा 18. हा हा? हा 4, 11, 18 आणि आणखी पहा. अगदी बाळासाहेबांनी बरोबर उत्तर सांगितलं आहे. 4, 11, 18, 25. मार्च महिन्यामध्ये बुधवारी 4ही तारखा सांगून टाकलेल्या आहे. खरं म्हणजे आमचं कॅल्क्युलेटर घेतलं तरी आम्हाला ते जमणार नाही. 4 बुधवारी 4 तारखेला 4 आपण पाहू शकताय. 4 आहे, 11 आहे, 18 आहे आणि 25 आहे. दिसते 4ही तारखा अगदी यांनी बरोबर सांगितलेल्या आहे. बाळासाहेब, मला सांगा, जून महिन्याच्या 26 तारखेला कोणता वार येईल? जून महिन्याच्या 26 तारखेला कोणता वार येईल? फ्रायडे. जून महिन्याच्या 26 तारखेला कोणता वार येईल? फ्रायडे. फ्रायडे. शुक्रवार. अगदी बरोबर उत्तर सांगितलेले बाळासाहेबांनी. 4 जून महिन्याच्या 26 तारखेला शुक्रवार आली. ऑगस्ट मध्ये मंगळवारी कोणत्या कोणत्या तारखा येतील? ऑगस्ट मध्ये मंगळवारी कोणत्या कोणत्या तारखा येतील? ऑगस्ट महिन्याच्या मंगळवारी कोणत्या कोणत्या तारखा येतील? मंगळवार 4, हा हा 11, हा 18, हा 25. अरे बाबा, बरोबर, अगदी बरोबर सांगितलेले. पुढचं घेतो बरं का, 2 मिनिटात. पहा किती किती क्विक सांगते. पहा, नोव्हेंबर मध्ये 1 तारखेला कोणता वार असेल? नोव्हेंबरच्या 1 तारखेला कोणता वार असेल? SNDY, संडे, रविवार. अगदी बरोबर. पहा, संडे, रविवार सांगितलेला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला आहे रविवार. आपण पाहू शकता नोव्हेंबर महिना आहे आणि या नोव्हेंबर महिन्याच्या रविवारी कोणता वार आहे? नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला आहे. भाऊसाहेब, मार्च महिन्यामध्ये शुक्रवारी कोणत्या कोणत्या तारखा येतील? मार्च महिन्यामध्ये शुक्रवारी कोणत्या 6. कोणत्या? हा 6, हा 6 आहे, हा 13, हा 20, हा 27. अरे बापरे, 6, 13, 20, 27. अगदी करेक्ट सांगितलेलं बाळासाहेबांनी. आणि आता बाळासाहेब, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी या कॅलेंडर मधला. हा. एकवीस जूनला कोणता वार असेल? 21 जूनला संडे, रविवार. आपण पाहू शकता 21 जूनला काय आहे? रविवार. आणि अगदी तात्काळ या पद्धतीने बाळासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे. खूपच म्हणजे बाळासाहेब, ऑगस्ट महिन्याचं म्हणजे 15 ऑगस्ट कोणत्या दिवशी असते? 15 ऑगस्ट शनिवार. अगदी बरोबर. पहा, 15 ऑगस्ट आहे शनिवारी. आणखी एक शेवटचा प्रश्न बरं का. आता मी बरेचसे महिने सगळे उलटे केले. दिवाळी किती तारखेला सांगा बरोबर? दिवाळी तारीख सांगतो. नाही, तारीख सांगा.
10 तारखेला कोणता वार असेल बाबा? कोण महिना ना महिना नोव्हेंबर महिन्याच्या 10 तारखेला कोणता वार असेल? मंगळवार 10ला. नोव्हेंबर महिना आहे ते पहा, नोव्हेंबर महिना 10 तारीख आणि आहे मंगळवार. चला आता. अगदी बरोबर, खूपच छान बाळासाहेब, अगदी छान मस्तपैकी सगळी माहिती दिली.